कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ हॉटेल सयाजी इथल्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याकरता शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना यशवंत थोरात यांनी देश एका वेगळ्या वळणावर उभा असून स्वातंत्र्य, समता, भेदरहित आणि भयमुक्त सामाजिक वातावरण यासाठी बहुसंख्याकवादाच्या विरोधात लढा देण्याची आता गरज असल्याचं सांगितलं। ज्यावेळी असे प्रसंग देशात उभे राहतात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे वारस पुढे येतात। आज अशाच परिस्थितीमध्ये 3 पक्षांच्या विनंतीला मान देऊन शाहू महाराज लोकसभा निवडणुकीला उभे आहेत। सर्व स्तरातील व्यक्तींचा त्यांना पाठिंबा मिळतोय। ज्यावेळी मूल्यांचा संघर्ष उभा राहतो त्यावेळी आपण 3 गोष्टी करू शकतो: गप्प राहणं, विरोधात बोलणं आणि कृती करणं। यातील कृती करण्याची आता गरज असल्याचं थोरात यांनी सांगितलं। लोकशाही मूल्यांवर विश्वास असणारा पर्याय शाहू महाराजांच्या रूपानं आपल्यासमोर आहे। प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी याची महाराजांना गरज नाही। विचारांच्या बांधिलकीसाठी ते निवडणुकीत उतरले आहेत असं यशवंत थोरात यांनी सांगितलं। महाराजांना ना प्रतिष्ठा, ना पैसा, ना सत्ता मिळवण्याची गरज आहे। त्या वयात जर ते राजकारणात उतरले आहेत तर ते उतरले आहेत विचारांच्या बांधिलकीसाठी। लक्षात घ्या, ते उतरले आहेत विचारांच्या बांधिलकीसाठी। पण कोणत्या विचारांच्या बांधिलकीसाठी? आज देश ज्या वळणावर उभा आहे तिथं सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो याला कमालीचं महत्त्व आहे। शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना काँग्रेसनं लढा उभारून स्वातंत्र्य मिळवलं, त्यानंतर 75 वर्षात देशानं जी प्रगती केली त्याच्या पायावरच गेल्या 10 वर्षातील विकास झाला असल्याचं सांगितलं। मात्र आता ते मान्य केलं जात नाही। लोकशाहीकडून देश एकाधिकारशाहीकडे आलाय। पुढचा टप्पा हुकुमशाहीचा आहे। त्यामुळे वेळीच भूमिका घेऊन याला विरोध करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांना बहुतांश लोकांना एकाधिकारशाही नकोय, परंतु लोकशाही पाहिजे। कारण लोकशाहीच्या आधारे तुमचे हक्क निर्माण होतात। लोकशाहीच्या माध्यमातूनच आज आपण 75 वर्ष चाललोय। अशा तऱ्हेने जर आपण पाहिलं तर शेवटी आपल्याला हाच विचार करावा लागेल की आपल्याला लोकशाही पाहिजे। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना शाहू महाराज छत्रपती खासदार झाल्यानंतर छत्रपती म्हणून त्यांचा कोल्हापूरच्या विकासासाठी नक्कीच फायदा होणार असल्याचं सांगितलं। चंदगड, शाहूवाडी, राधानगरी अशा ग्रामीण भागातील नागरिकांची कामं वेळेत व्हावी यासाठी शाहू महाराज खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कोल्हापूर मतदारसंघाकरता स्वतंत्र जाहीरनामा काढत असून त्यासाठी मतदारांनी त्यांच्या काही सूचना असल्यास त्या कळवाव्यात असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। मॅनिफेस्टोसाठी काही सूचना असतील तर पुढच्या 5-6 दिवसामध्ये, आज 7 तारीख आहे, 15 तारखेपर्यंत त्या आमच्याजवळ पोहोचल्या तर एक वेगळा कोल्हापूरचा मॅनिफेस्टो आम्ही 20 तारखेला पब्लिश करायचा विचार करतोय। तर मी एक ईमेल ID आपल्याला सांगतो, तो कृपा करून आपण घेऊन घ्या। कोल्हापूर सी में KOPC24@gmail.com म्हणजे कोल्हापूर छत्रपती असं आपण शॉर्ट फॉर्म KOPC केलाय, KOPC24@gmail.com। कुणाचेही काही सजेशन असतील तर दे आर वेलकम। तुम्ही यावेळी आमदार ऋतुराज पाटील, रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, उद्योजक बाळ पाटणकर, संग्राम पाटील, नीलराजे बावडेकर, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, सुरेंद्र जैन, आनंद माने, आर्किटेक्ट अजय कोराणे, विक्रांत सिंह चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील आणि साहित्यिक उपस्थित होते।